नमस्कार, माझं नाव अथर्व देशमुख. लेखिका रेखा इनामदार साने मॅडम यांची आपण त्यांच्या अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. मॅडम थँक्यू, तुम्ही जॉईन झालं. तर मॅडम, तो पुढचा प्रश्न असा आहे की अस्तित्ववादातील मुख्य सूत्र कोणती आहेत असं तुम्हाला वाटतं? साधारणपणे मी मगाशी सांगितलं तसं की जसं 7 प्रमुख तत्त्वज्ञांनी अस्तित्ववादाची अगदी सुसूत्र व्यवस्थित अशी मांडणी केली आहे का, तर नाही. कारण मांडणी करणं आणि ती सुसूत्र आणि व्यवस्थित असणं याला त्यांचा विरोधच होता. त्यामुळे त्यांचा स्वतःला तत्त्वज्ञ म्हणून घेणं, तत्त्वज्ञानाचं काही एक व्यवस्था बांधणं याला सगळ्याला विरोध होता. पण तरीसुद्धा त्यांनी काही एक प्रकारे जे चिंतन केलं म्हणू आपण, आणि तत्त्वज्ञानापेक्षा तत्त्वचिंतन हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. कारण त्याच्यामध्ये थोडं स्वैरतेलाही मोकळेपणालाही स्थान आहे. तर असे जे तत्त्वज्ञ आहेत त्याच्यामध्ये सोरेन किर्केगार्ड हा डॅनिश आहे, फ्रेडरिक नीत्शे हा जर्मन आहे, मार्टिन हायडेगर हा परत जर्मन आहे, जॉन पॉल सार्त्र हा जो आपल्याकडे खूप माहिती आहे तो फ्रेंच आहे, अल्बेर काम्यू हा परत फ्रेंच आहे जो सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी माहिती आहे, कार्ल यास्पर्स हा पुन्हा जर्मन आहे. आणि मग काही लोकांनी स्फुट अशा प्रकारे सुद्धा मांडणी केलेली आहे. पण ह्यातले 3 लोक हे तत्त्वज्ञानाचे शिस्तबद्ध अभ्यासक होते. इतकंच नाही तर त्यांना विद्यापीठामध्ये उत्तम पदं मिळाली होती, पण त्यांनी पुढे ती पदं नाकारली. कारण शिस्त नको. शिस्त ही गोष्ट कृत्रिम असते आणि त्यामुळे शिस्त नको. आणि त्यामुळे नीत्शे विद्यापीठामध्ये शिकवत होता, पण कालांतराने त्याने ती नोकरी सोडली. हायडेगर हा तर टेक्निकल फिलॉसॉफीचा अत्यंत प्रमुख अशा प्रकारचा तत्त्वज्ञ मानला जातो, जो युजर या माणसाच्या हाताखाली शिकलेला होता. परंतु हायडेगर हा त्या मानाने टिकून राहिला, पण सार्त्रची भूमिका ही पुढे जास्ती करून कार्यकर्त्याची झाली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने अस्तित्ववादाचा त्यागही केला आणि मार्क्सवाद स्वीकारला. आणि पुढे तसं असंही मत झालं की पुस्तकं वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करणं किंवा कामगारांबरोबर काम करणं हे अधिक हिताचं आहे. म्हणजे गंमत पहा कशी आहे की सार्त्रची जी पहिली कादंबरी, जिचा मी मगाशी उल्लेख केला होता की नॉशिया नावाची, ती कादंबरी ही तत्त्वज्ञानात्मक प्रबंध होता. म्हणजे फिलॉसॉफिकल ट्रिटाईज असं ज्याला म्हणतात तसा होता. प्रकाशकाकडे ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला त्यांनी तो नाकारला, कारण तो प्रबंध कोण वाचणार. म्हणून सार्त्रने त्याचं कादंबरीत रूपांतर केलं. आणि म्हणून मग पुढे एका मॅर्लोपॉन्ती नावाचा जो तत्त्वज्ञ आहे त्याने असं म्हटलं की केवळ सिद्धांतांचं प्रात्यक्षिक किंवा केवळ सिद्धांतांचं प्रकटीकरण म्हणजे कादंबरी नव्हे. तुम्ही जर केवळ भाष्य करायला लागलात तर ती कादंबरी राहत नाही. पण त्यामुळे काय झालं आहे की अस्तित्ववाद्यांनी जे तत्त्वज्ञान म्हणून मांडलं ना, त्याच्यामध्येच आपल्याला लिप इन द डार्कनेस हा काय शब्दप्रयोग आहे. हा तत्त्वज्ञानातला शब्दप्रयोगच नाही. हा अंधारात झेप घेणं हे काव्यात्म आहे. त्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानामध्येच काव्याचे अनेक किंवा काव्यात्मकतेचे तुकडे आढळतात. तरी देखील या सगळ्याचा अभ्यास केला तर आपल्या हाती अस्तित्ववादाची 8 प्रमुख सूत्र लागतात असं मला वाटतं. आणि मराठीमध्येच नाही तर इंग्रजीमध्ये सुद्धा अशा प्रकारची मांडणी हे झालेली नाही. याचं कारण इंग्लिशमध्ये ज्याने लिहिलं त्याने ते बरंचसं तत्त्वज्ञांच्या अनुषंगाने लिहिलं आहे. काही पुस्तकं आणि काही पुस्तकांमध्ये काही संकल्पना आहेत, पण सगळ्या नाहीत. या सगळ्याचा अभ्यास करून 8 प्रमुख तत्त्वकल्पना मला दिसतात की जी अस्तित्ववादाची प्रमुख आशयसूत्र आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे आत्मनिष्ठा आणि सत्य, म्हणजे सब्जेक्टिव्हिटी अँड ट्रूथ. सत्य हे कधीही व्यक्तिनिरपेक्ष असत नाही.
सत्य हे व्यक्तिसापेक्षच असतं. आणि का तर आत्मनिष्ठा आहे म्हणून मी पूर्णतः माझ्याशी प्रामाणिक आणि माझ्यावर निष्ठा माझी असायला पाहिजे. आता माझ्यावर निष्ठा असायला पाहिजे ह्याच्यातच एक गंमत अशी आहे की मी जर सतत बदलत जाणार आहे तर माझं सत्यही सतत बदलत जाणारच असणार. आणि म्हणून सत्य हे कधीही गोठवलेलं नसतं, ते कायम परिवर्तनीय असतं. म्हणून आत्मनिष्ठा आणि सत्य. आणि म्हणून मगाशी जे मी सांगितलं की किर्केगार्डच्या एका पुस्तकामध्ये सतत हा घोष आहे की क्राऊड इज अनट्रूथ. गर्दी जे म्हणते ते असत्य. तुम्ही तुमच्याशी पूर्ण प्रामाणिक राहा, तुमच्या अंतःप्रेरणांना अनुसरा. सो ही पहिली महत्त्वाची कल्पना. दुसरी आणि जी मराठीत खूप आली ती म्हणजे असंगतता, म्हणजे ज्याला आपण ॲब्सर्डिटी म्हणतो. ही मराठी साहित्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला दिसते. असंगतता म्हणजे काय तर काम्यूच्याच भाषेत सांगायचं तर माणूस आणि त्याचं नैपथ्य म्हणजे नट आणि त्याचं नैपथ्य ह्याच्यामध्ये जर का काहीच्या काही अंतर असेल, नाटक आहे पण नट आणि त्याचं नैपथ्य ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीच संगती आढळली नाही, कुठलाच मेळ आढळला नाही, कुठलीच लय दिसली नाही, तर जे होतं म्हणजे कुठलीच एकतानता तुम्हाला दिसली नाही. तो लय मेळ एकतानता हे सगळं विस्कटलेलं असणं म्हणजे ॲब्सर्डिटी. आणि ही कादंबऱ्यांमध्ये आपल्याला दिसते, आळेकरांच्या नाटकांमध्ये पण दिसते की काहीच्या काहीच घडतं. तर ही असंगततेची कल्पना. आणि याच्या बुडाशी काम्यूने सांगितलेली सिसिफसचे प्राककथासुद्धा मराठीत खूप लोकप्रिय आहे की सिसिफसला देवांचं गोपीत चोरून ऐकलं म्हणून शिक्षा झाली की एक शिळा वरपर्यंत ढकलत न्यायची. ती शिळा वरपर्यंत ढकलली की ती शिळा खाली येते आणि खाली येते तरी वर्षानुवर्ष युगानुयुग सिसिफस ते ढकलत राहिलेलं आहे. पुढे काम्यू असं सुचवतो की माणसाचं आयुष्य असंच आहे आणि वी मस्ट इमॅजिन सिसिफस हॅपी. आता हा उद्योग जर करायचाच आहे तर मग तो आनंदाने कर. ही सिसिफसची प्राककथा त्या ॲब्सर्डिटीच्या मुळाशी. सो कुठल्याही गोष्टीत लय विस्कटणं, तोल नसणं, मेळ विस्कटणं, हार्मनी नसणं म्हणजे असंगतता. आणि म्हणून असंगतता म्हणजे विसंगती नव्हे. मराठीमध्ये कितीतरी लोकांनी विसंगती असा सुद्धा चुकीचा शब्द वापरले. विसंगती ही अगदी वेगळी असते. विसंगती हा एक प्रकारचा संबंध आहे, असंगततेमध्ये संबंधच नाही आहे तुमचा. हे महत्त्वाचं ची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे दुरावा म्हणजेच परात्मता. ही गोष्टसुद्धा आपल्याकडे त्या मानाने आलेली आहे म्हणजे एलियनेशन. एलियनेशन हे 3 गोष्टींपासूनचं एलियनेशन तिकडे आहे. एक म्हणजे माणूस 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हे सगळं मगाशी जे आपण बघितलं औद्योगिकीकरण अमकतमक त्यानी माणूस निसर्गापासून दुरावला, माणूस समाजापासून दुरावला आणि अंतिमतः माणूस स्वतःपासून दुरावला. हे 3 स्तरांवरचं एलियनेशन कादंबऱ्या नाटकं सगळ्यात आलेलं आहे. आपल्याकडे ते कसं पॉप्युलर लेवलवर आलं ते तुम्ही मला विचारलं होतं, त्याचा संदर्भ घेऊन मी सांगते की दुरावा आपल्याकडे आणणं फार सोपं आहे. परात्मता आणि दुरावा ही अस्तित्ववादातली तिसरी महत्त्वाची संकल्पना आहे. चौथी निवड स्वातंत्र्य म्हणजे माझ्यापुढे पर्याय आहेत, त्या पर्यायातलं मी काय निवडतो याच्यावर माझं मूल्य काय ते ठरतं. टू ॲक्ट इज टू चूज अँड टू चूज इज टू इन्व्हेंट व्हॅल्यूज. तुम्ही काय ठरवता याच्यावर तुमचं मूल्य ठरतं आणि तुम्हाला ही निवड करायलाच लागते. म्हणजे मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री. माणसाला स्वातंत्र्याची शिक्षा झालेली आहे. तुम्ही जर असं म्हणाल की नाही आता काय करणार, मी आई आहे आणि म्हणून मला या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, मी बहीण आहे म्हणून मला, तर सार्त्र ह्याला इन ऑथेंटिसिटी म्हणेल
तुम्ही भूमिकांमध्ये स्वतःला बंदिस्त करणं म्हणजे इनऑथेंटिसिटी आहे. तुम्ही स्वतः असणं, तुम्ही स्वतःसारखे असणं. अस्तित्ववादात आत्मप्रामाण्य ह्याला अत्यंत महत्त्व आहे. आणि त्यामुळे निवड म्हणजे सामान्य निवड नाही, तर वेळ प्रसंगी ते जगू का मरू अशा प्रकारची निवड असेल. त्यामुळे निवडीचं स्वातंत्र्य ही अस्तित्ववादातली अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आणि इथेच अस्तित्ववादातली एक गोम पण आहे. ती अशी आहे की मग मला वाट दाखवा, मग मला मार्ग दाखवा. तर सश्रद्ध अस्तित्ववादी असं म्हणतात की कुठून तरी प्रकाश येतो, कुठून तरी मला साक्षात्कार होतो, कुठून तरी मला देवाचा आवाज ऐकू येतो, कुठून तरी मला कौल मिळतो आणि मी ही निवड का मी ही निवड केली? कारण देवाने मला तशी बुद्धी दिली. पण नास्तिक अस्तित्ववादी जे आहेत ते असं म्हणतात की हा आवाज देवाचा आहे, हा प्रकाश देवाच्या घरून आलेला आहे, हे ठरवतं कोण? तर हा जो आधार तुम्ही घेता दैवाचा किंवा देवाचा, ह्याला पुन्हा बेसिस काय? तर काही नाही. त्याच्यामुळे सार्त्रकडे एक माणूस जेव्हा आला आणि तो जेव्हा असं म्हणायला लागला की माझी आई आजारी आहे, तर मी माझ्या वृद्ध आणि आजारी आईची सेवा करू का फ्रेंच मुक्ती सेनेत जाऊ? तर तुम्ही मला मार्गदर्शन करा सर. त्यावेळेला सार्त्र त्याला असं म्हणाला की मी कसं काय मार्गदर्शन करणार, तुम्ही ठरवा की तुम्हाला फ्रेंच फ्री मुवमेंटमध्ये जायचं आहे का आईची सेवा. तर तो माणूस असं म्हणाला की मी तिकडे गेलो तर मला आईची सेवा न केल्याचा हे पाप लागेल नाही, पण गुन्हा घडेल. आणि आईची सेवा केली तर मी देशकर्तव्य बजावलं नाही असं होईल. पण सार्त्रकडे तुम्ही काय निवडा हे सांगायला काही उत्तर नव्हतं. याचं कारण कशाच्या आधारे निवड करायची ते निकष नसतात. आणि जर असले तर ते आपले आपण ठरवायचे असतात. ही सर्वात मोठी अत्यंत व्याकुळता आणणारी गोष्ट आहे. तुमची जबाबदारी ही तुमच्या शिरावर, तुम्ही ठर. हे सगळ्यात अवघड आहे आणि ते अस्तित्ववादात आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे चिंता, भय आणि मृत्यू याचं सावट हे माझ्या शिरावर कायम आहे. आता ही संकल्पना आली कुठून? तर ही युद्धामुळे आली, सामाजिक परिस्थितीमुळे आली. एन्झायटी म्हणजे मी दुसरा दिवस बघू शकेन की नाही हेच मला माहीत नाही. भय म्हणजे भीती मला घालवता येते, कारण भीती ही पर्टिक्युलर गोष्टीची असते. तेवढी वस्तू बाजूला केली की माझी भीती जाते. पण मला भय नाही, मला या मुलाचं भय वाटतं, मला या मुलाची चिंता वाटते, ती नाही घालवताय. काळजी याला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण ती विशिष्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही. सो ही चिंता सबंध समाजाच्या माथ्यावर असणं याचा अनुभव त्यांनी घेतला होता की कधीही युद्ध होऊ शकतं आणि कधी मरू शकतो आपण, कधी बॉम्ब पडू शकतो, कधी गोळीबार होऊ शकतो. ही स्थिती त्यांच्याकडे होती. त्यामुळे चिंता, भय आणि मृत्यू. आणि मग ते असं म्हणतात की ह्या सगळ्यापासून, ह्या सगळ्याला नाही तोंड द्यायचं आहे, कारण नाही आहे तेवढी शक्ती आपल्या. तर मग काय करायचं? तर म्हणून त्याच्यातून अस्सल जीवन म्हणजे काय, ऑथेंटिक एक्झिस्टन्स म्हणजे काय आणि इनऑथेंटिक एक्झिस्टन्स म्हणजे काय, म्हणजे अस्सल म्हणजे काय आणि कमस्सल म्हणजे काय. मग माणूस कशाचा चॉईस करतो? तर कमस्सलचा करतो. आणि मग कमस्सलची 3 लक्षणं त्याने सांगितली जी मला स्वतःला अतिशय आवडतात. हायडेगरने सांगितली होती की माणसं काय करतात जनरली, समाज काय करतो माहिती आहे का, की टॉक म्हणजे आयुष्यातली पोकळी भरून काढायला कुठल्याही गोष्टीवर बोलत राहायचं. हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे. टॉक, क्युरिओसिटी. मला ज्या गोष्टींच्याबद्दल खरं म्हणजे काही कुतूहल नाही आहे, काही उत्सुकता नाही आहे, पण मी दाखवायची की काय आहे रे बाबा हे, असं म्हटलं की दुसरा माणूस बोलू लागतो. टॉक, क्युरिओसिटी अँड ॲम्बिग्विटी म्हणजे संदिग्धता. काय माहिती, बघू. ही 3 त्यांनी अत्यंत उथळ, अत्यंत थिल्लर पातळीवर जगण्याची लक्षणं. पण ह्याचा आधार घेतला नाही
तर माणसावर फार मोठी कठीण परिस्थिती ओढवते. कारण अस्सल जीवन जगण्याची क्षमता असणं ही सोपी गोष्ट नाही. ते अत्यंत खडतर अशा प्रकारचं आव्हान आहे. आणि पुन्हा असं आहे की तो मार्ग तुमचा तुम्ही शोधा, हे त्यांची प्रमुख सूत्र आहे. मग अर्थात नसतेपणा म्हणजे नथिंगनेस हे पूर्ण फिलॉसॉफिकल आहे. हे टेक्निकल सूत्र आहे पूर्ण, की शून्यवाद म्हणजे काय, निहिलिझम म्हणजे काय. कारण मग तुम्ही काहीच मानत नाही तर मग अराजकताच ओढवणार, अनार्की ओढवेल, हे निश्चितच आहे. तर त्याच्यामुळे अशी साधारण 8 सूत्र ही अस्तित्ववादाच्या ची महत्त्वाची असे सूत्र आहे. आता यातली काही सूत्र ही आपल्याकडे साहित्यामध्ये आलेत आणि काही नाही आलेत, म्हणजे अजिबातच नाही आलेत, आणि काही आलेत. त्यातली सोपी सूत्र आपल्याकडे कसे आलेत ते मी सांगेन. आणि मॅडम, आपण आता महाराष्ट्रामध्ये जो अस्तित्ववादाचा प्रभाव निर्माण झाला त्याबद्दल बोलू. तर युरोपमध्ये अस्तित्ववाद निर्माण होण्याची काही विशिष्ट कारणं होती, ती आपण बोललोच. तर तशी कारणे महाराष्ट्रात होती असं तुम्हाला वाटतं का? आणि जर ती तशी नव्हती तर अस्तित्ववादी विचार मराठीत निर्माण होण्याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटतं? अस्तित्ववाद मराठीत का आला याचं कारण बरेचसे नाही, जे थोडे लेखक असं लिहिणारे होते त्या काळात, म्हणजे 60 कालखंडात, तर ते सगळे प्राध्यापक होते किंवा कलावंत होते. प्राध्यापक होते एवढंच नाही तर ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य साहित्य आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान हे त्यांना माहीत होतं, त्याचा अभ्यास होता. तर त्यातल्या काही लोकांना बाहेर जायला तुम्ही एक लक्षात घ्या, आता लोक खूप बाहेर जातात. त्या काळात 60च्या कालखंडामध्ये परदेशात जाणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण ह्यातले काही हुशार लोक हे त्यावेळेला इंग्लंडला गेलेले होते, युरोपमध्ये गेलेले होते, हिंडलेले होते, त्यांनी जग पाहिलेलं होतं, त्यांनी वाचलेलं होतं. आणि त्यामुळे आपल्याकडे जो अस्तित्ववाद आला ना तो सगळा साहित्याच्या वाचनातून आला आहे, व्यासंगातून आला आहे. आणि दुसरं म्हणजे ते संवेदनाशील होते, त्यामुळे त्यांना ते जाणवलेलं होतं. मर्ढेकरसुद्धा बाहेर जाऊन आलेले होते. पण मी नुसतं एवढं नाही म्हणणार, कारण असं म्हटलं तर त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांची म्हणून एक संवेदनाशीलता होती, जी नेमाड्यांच्यामध्ये होती, जी मर्ढेकरांच्यामध्ये होती, जी सारंगांच्यामध्ये होती, जी भाऊपाध्ये काही प्राध्यापक नव्हते, पण भाऊपाध्ये पत्रकार होते. त्यांनी डोळसपणे सगळं जग बघितलं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सगळे महानगरात राहणारे लोक होते, खेड्यातला कोणी नाही यायचं. त्याच्यामुळे हा महानगरी संवेदनेचा सुद्धा एक भाग आहे. आणि मॅडम, तुम्ही तुमच्या पुस्तकात कोसला, पुत्र, 743, एनकीच्या राज्यात, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर या कादंबऱ्यांवर अस्तित्ववाद या विचाराचा सर्वात जास्त प्रभाव आहे असे म्हटले आहे. तर या कादंबऱ्यात अस्तित्ववाद कशा प्रकारे व्यक्त होतो याबद्दल सांगू शकाल का? याच्यात एक मी अजून भर घालीन, कारण पुस्तकाला पृष्ठमर्यादा असते, त्याच्यामुळे मी त्या 5च कादंबऱ्या घेतल्या, कारण त्या मला महत्त्वाच्या आहेत असं वाटलं. पण मला एक आवर्जून इकडे सांगायचं आहे की याच्यामध्ये एकही लेखिका नाही आहे, पण कमल देसाई या त्या काळातल्या अत्यंत मोठ्या लेखिका, की ज्याने काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई म्हणजे एकमेव त्या लेखिका आहेत की ज्यांनी या तऱ्हेच्या जाणीवा या त्यांच्या कादंबरीतनं अभिव्यक्त केल्या. पुन्हा कमलताई प्राध्यापक होत्या, त्यामुळे याचा संबंध नक्कीच आहे. या 5 कादंबऱ्यांवर खूप प्रमाणात प्रभाव आहे. पण त्याचबरोबर कमलताईंच्या बरोबर मला दुसरं पण नाव महत्त्वाचं वाटतं, ते म्हणजे सरदेशमुख, त्र्यंबे सरदेशमुख. बखारे का राजाची या कादंबरीतनं सुद्धा अस्तित्ववादाची खूप चांगल्या पद्धतीने अभिव्यक्ती त्यांनी केली. आत्ता तुमच्याशी बोलता बोलता मला ए.व्ही. जोशी आठवले, काळोखाचा अंग. पण मराठी कादंबरीमध्ये अस्तित्ववाद कोणत्या पद्धतीने अवतरला आहे, तर मराठी कादंबरीत काही खूप सोपे आणि सौम्य अशा पद्धतीचे मार्ग लेखकांनी निवडले. उदाहरणार्थ मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते.
एक म्हणजे असं की न नायक म्हणजे अँटी हिरो उभं करायचं. नेमाडे पूर्व कादंबरीमध्ये काय होतं की नायक देखणा असायचा, सर्वगुण संपन्न असायचा. पुढे काय झालं की पांडुरंग सांगवीकर याला ना रूप ना काही, विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये नापास होण्याची भीती, मुलींना बघितलं की थरथर कापणे, का छोट्या खेड्यातनं फर्ग्युसनसारख्या महाविद्यालयात आला म्हणून. बावळट अत्यंत. सांगवीकर काय म्हणतो, उमेद, उत्साह, हुरूप, जोम हे शब्द शोधले कोणी. तर ही जी अभिव्यक्ती आहे किंवा तासनतास खोलीत पडून राहणं. परदेशी कादंबऱ्यात सुद्धा, पाश्चात्य कादंबरीत सुद्धा तुम्ही बघितलं ना तर अत्यंत चिंचोळ्या मर्यादित अशा जागेमध्ये नायक म्हणणं चुकच आहे. केंद्रवर्ती व्यक्तिरेखा त्यातली अतिशय कुबट, मर्यादित, चिंचोळ्या अशा जागेत राहते. मगाशी ज्याचा उल्लेख केला नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड हे जे डोस्टोव्स्कीचं आहे त्याच्यामध्ये त्या खोलीचा आकारच मुळात शवपेटिकेसारखा आहे. आपल्याकडे सुद्धा सांगवीकर खोलीत राहतो. धोपेश्वरकरचा अपवाद आहे कारण तो श्रीमंत आहे त्या मानाने, पण सांगवीकर हा खोलीत राहतो. पुढचे सुद्धा म्हणजे कमलसेनच्या ज्या नायिका आहेत त्यासुद्धा. तर ही जी सगळे हे पुन्हा बघा की जो नायक आहे तो रूपाने सामान्य, तो परीक्षांमध्ये धड उत्तीर्ण होत नाही, तो बावचळून गेलेला आहे, गोंधळून गेलेला आहे, आयुष्यात काय करावं ह्याच्याबद्दल त्याला काही खात्री नाही, त्याला उमगत नाही, त्याला आपण का जगायचं हे कळत नाही. तो असंही म्हणतो की जन्म हे एक टोक आहे, मृत्यू हे दुसरं टोक आहे, ह्याच्यामधलं केवढं मोठं आयुष्य आहे आणि ते मी कसं काढायचं आणि मी का जन्माला आलो. ह्यातल्या प्रत्येक कादंबरीत तुम्हाला मी का जन्माला आलो ह्याच्याबद्दल पानाच्या पानं लिहिलेली आढळतील. तसंच यातल्या प्रत्येक कादंबरीत कंटाळा हा शब्द वाचकाला कंटाळा येईल इतक्या प्रकाराने आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या कादंबऱ्यांवर एक प्रकारे निराशेची छाया आहे. आणि सार्थची जी निवडीचे स्वातंत्र्य ही संकल्पना आहे ना ती ह्याच्यामध्ये खूप कमी आलेली. त्या मानाने अतिविचार करणं, अतिविचारापोटी निष्क्रियता असणं हे खूप प्रमाणात आलं. दुसरी गोष्ट लेखकाने काय केलं आहे की आपला नायक हा सुद्धा प्राध्यापकच केला, तो वाचणारा केला. म्हणजे मग तो काय हव्या तेवढ्या गोष्टी म्हणून या कादंबऱ्या संदर्भ संपृक्त आहेत. आणि मी असंही म्हटलेलं आहे माझ्या पुस्तकात की भाषेच्या प्राध्यापकांनाच नाही तर सर्वच प्राध्यापकांना विचार करण्याची सवय असते, मोकळा वेळ असतो आणि त्या वेळात ते विचार सांगण्याची किंवा मांडण्याची एक सवय असते. त्याच्यामुळे सगळ्या कादंबऱ्यांच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पुरुषी निवेदन आहे. मी पांडुरंग सांगवीकर ह्या पद्धतीने लिहिल्यामुळे नेमाडेच जणू काही म्हणजे निवेदक, नेमाडे म्हणूया नको, निवेदक आणि नायक यांचं जवळजवळ तादात्म्य होतं. दुसरा महत्त्वाची गोष्ट दुरावा दाखवणं. भाऊपाध्यांनी काय केलं, अनिरुद्ध धोपेश्वरकरमध्ये आणि एकूण अस्तित्ववादी कादंबऱ्यात चांगल्या मैत्रिणी नाहीत. चांगली मैत्रीण ही गोष्टच नाही आहे कुठेही, चांगली बायको नाही. त्यामुळे मग नवरा बायकोतला दुरावा दाखवणं ही किती सोपी गोष्ट आहे ना. अनिरुद्ध खूप विचार करतो म्हणजे वाचकाला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटते. प्रियमानव मूर्ख आहे, बावळट आहे, उथळ आहे, मग त्यांच्यातला दुरावा दाखवणं हे भाऊपाध्यांना अगदी सोपं गेलेलं आहे. त्याच्यामुळे या पद्धतीने त्याचं मराठीकरण, या पद्धतीने डिव्हायसेस ज्याला म्हणतो आपण समीक्षेत की क्लुप्त्या वापरणं, पण अशा क्लुप्त्या वापरल्या की कादंबरीचा कादंबरी म्हणून परिणाम हा कमी होतो. त्याच्यानंतर आभाळ सदैव ढगाळलेलं असणं, पानांचा खच पडलेला असणं, त्याच्यानंतर निष्पर्ण वृक्ष असणं, निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी
असंच एकूण डहाक्यांच्या कादंबरीतलं वातावरण बघा तुम्ही अधोलोकमध्ये. बरं तिथे तरी काय होतं, डहाक्यांचं अधोलोक काय, प्रतिबद्ध आणि मर्त्य काय, तर डायरीच हरवते. डायरी हरवते त्याच्यामुळे काय करावं तेच कळत नाही. ही जी आहे की मुख्य गोष्ट आपली हरवणं आणि त्याने गोंधळ उडणं, त्याच्यानंतर रात्री झोप लागत नाही, लागली तर अत्यंत अशुभ सूचक अशी स्वप्न पडतात. कधी छान चांगली प्रकाशमान अशी स्वप्न पडत नाही. अतिशय अशुभ सूचक असे स्वप्न हा मराठी कादंबरीचा फार मोठं वैशिष्ट्य आहे की अशा तऱ्हेची स्वप्न पांडुरंग सांगवेकरला पण पडतात. पुढे प्रमोद वेंगुर्लेकर तर मी म्हटलं तसं विद्वानच आहे, सारंगांचा नायक. तो ऑन आयडेंटिटी या विषयावरच निबंध लिहायला बसलेला आहे. त्याच्यामुळे लेखकांनी क्लुप्त्या वापरून हे केलं. पण मी असंही म्हणणार नाही की ऐतिहासिक अपरिहार्यता नव्हती म्हणून साहित्य हे कमी दर्जाचं झालेलं आहे. कोसला ही जमलेलीच कादंबरी आहे. कोसलाचं सुरुवातीचं वाक्यच आहे की स्वदेश संबंध त्याज्यहा, स्वग्राम संबंध त्याज्यहा आणि संबंधितांचा संबंध तो विशेषतः त्याज्यहा, म्हणजे नकोच आहे मला कोणी. किंवा बाईमृताचे ते जे आहे की मेलेल्या माणसाचंच मनोगत आहे ते त्यांचं, ते पुन्हा नेमाड्यांनी स्वतःच्या आयुष्यात कितव्या वर्षी कोसला लिहिली ते पण पहा की तरुण वयात या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. कारण तरुण वयात माणसाला हे सगळं झुगारून द्यावं, हे सगळं मोडून टाकावं, याच्यात काही अर्थ नाही हे जास्त प्रकर्षाने वाटतं. आणि अस्तित्ववादी कादंबऱ्यांचं ओघात येणारं दुसरं वैशिष्ट्य असं की त्या कादंबऱ्यांमध्ये वेडी पात्र आहे, ज्यांना जगाने वेड्यात काढलं, वेडे म्हणून निकाली काढलं. ती पात्र नायकाच्या जवळची. का? कारण वेडा माणूसच खरं बोलू शकतो, शहाणा माणूस खरं बोलू शकत नाही. वेडा माणूस संगती झुगारून देऊ शकतो, शहाणा माणूस संगती झुगारून देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही धोपेश्वरकर बघाल तर धोपेश्वरकरमध्ये वेडा महादू आणि अनिरुद्ध यांची नंतर मैत्री होती. तर ही जी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत यातल्या काही म्हणजे खरं तर बऱ्याचशा गोष्टी या वाचनातून आल्या, या व्यासंगातून आल्या, त्या काही संवेदनातून सगळ्या आल्या असं नाही. पण लेखक जेव्हा प्रतिभाशाली असतो त्यावेळेला तो संकल्पना ही प्रतिमा रूपात साहित्यामध्ये संक्रांत करू शकतो. जसं की डहाक्यांनी अधोलोकमध्ये केलं, प्रतिबद्धमध्ये केलं, नेमाड्याने कोसलामध्ये फारच यशस्वीरित्या केलं, एनकीच्या राज्यातमध्ये सारंगाने केलं, कमालताईंनी काळा सूर्यमध्ये केलं. म्हणजे मी ज्या कादंबऱ्यांची नावं घेतली त्या सर्व कादंबऱ्या ह्या चांगल्या किंवा उत्तम प्रतीच्या आहेत. म्हणून किरण नगरकरांनी 743मध्ये केलं, पण तिथे सुद्धा बघा त्याचं नावच मुळे कुशंक आहे. बरं, तो आजारी. म्हणजे कुठलाही नायक तुम्हाला तेजस्वी, दैदिप्यमान, यशस्वी, उत्साही असा नाही दिसणार. म्हणून मर्ढेकरांचं जे आहे ना की जगायची पण सक्ती आहे, मरायची पण सक्ती आहे, ते यांचं सगळ्यांचं बोधवाक्य आहे. आणि मॅडम तुम्ही आता त्याबद्दल बोललाच, पण तरी या 5 मराठी कादंबऱ्या ज्यांबद्दल तुम्ही पुस्तकामध्ये बरंच सविस्तरपणे लिहिलं, या 5 सोडून अस्तित्ववादाचा प्रभाव असलेल्या इतर मराठीतील कुठल्या कादंबऱ्यांबद्दल काही सांगू शकाल का? मी सांगितलं ना तुम्हाला, बखरेकर राजाची मध्ये आहे, चांगल्यापैकी प्रभाव आहे त्यांच्यावर. एवी जोशींच्यावर आहे. सावरकरांच्या आत्मा नावाची कादंबरी आहे, ती फार चांगली कादंबरी नाही पण त्यांच्यावरती पण प्रभाव आहे. मनोहर शाण्यांचा पुत्र तर मी घेतलंच आहे. कमलताईंचं काळा सूर्यवरती आहे. आणि संख्येने खूप कमी आहेत त्या, कारण असे किती लोक असणार ना की ज्यांना ह्या सगळ्या जाणीवा निदान पक्षी बौद्धिक पातळीवर तरी आत्मसात करून त्याचं आविष्करण करता येईल. असे लोक कमीच असणार. त्याच्यामुळे संख्येने कमीच आहेत त्या, पण त्यांनी मराठीत एक प्रवाह निर्माण केला आणि म्हणून तर आपण त्याची दखल घेतो.
जर प्रवाह निर्माण झाला नसता सलग तर आपण त्याची दखल घेण्याचं कारणच नव्हतं. एक कोसला आली मग 15 वर्ष काहीच नाही असं झालं नाही. म्हणजे बऱ्यापैकी प्रवाह मराठीमध्ये निर्माण झाला आणि म्हणून आपण त्याच्याविषयी बोलतो.